पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त लावण्यात आलेल्या जाहिरातींमध्ये शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शेजारी स्वर्गीय आनंद दिघे यांचा फोटो लावल्यावरून राज्यात राजकीय वादंग निर्माण झालाय। या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी केलेल्या विधानाचा शिवसैनिकांनी तीव्र निषेध नोंदवलाय। खासदार राऊत यांनी आपल्या प्रतिक्रियेत म्हटले की आनंद दिघे हे नेते किंवा उपनेते नव्हते, ते फक्त शिवसेनेचे ठाणे जिल्हा प्रमुख होते। एकनाथ शिंदे यांच्या बॅनरवर बाळासाहेब ठाकरे यांच्या जवळ आनंद दिघे यांचा फोटो लावणे म्हणजे ठाकरे ब्रँडचे महत्त्व कमी करण्याचा कट असून हा एक राष्ट्रीय कट आहे। या विधानाच्या निषेधार्थ पालघर येथे पाचबत्ती परिसरात शिवसेना पालघर जिल्हाप्रमुख कुंदन संखे यांच्या नेतृत्वाखाली जोडे मारो आंदोलन करण्यात आले। यावेळी शिवसेनेचे केदारजी काळे, माजी उपनगराध्यक्ष उत्तम करत, राहुल पाटील, साईराज पाटील, ॲडव्होकेट धर्मेश भट, नगरसेवक तसेच महिला पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कुंदन संखे संजय राऊत यांना उद्देशून म्हटले की आनंद दिघे साहेब हे लाखो शिवसैनिकांच्या हृदयात आजही जिवंत आहेत। त्यांच्या विरोधात अपशब्द काढणाऱ्या संजय राऊत यांना शिवसैनिक कधीच माफ करणार नाहीत। या आंदोलनादरम्यान शिवसैनिकांनी घोषणाबाजी करत राऊत यांच्या पोस्टरला जोडे मारले आणि तीव्र संताप व्यक्त करत बॅनर पेटवून तीव्र निषेध व्यक्त केला। या ठाणे पालघर जिल्ह्यामध्ये ज्यांनी लाखो लोकांची कामं केली, दिवस रात्र आपलं आयुष्य जे सर्वसामान्यांकरता झटले, ज्यांनी गोरगरीब माणसांकरता दिवस रात्र काम केलं, असं ह्या ठाणे पालघर आणि महाराष्ट्राचं जर दैवत असेल त्यांचं नाव आहे धर्मवीर आनंद दिघे साहेब। आदरणीय बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांनी या महाराष्ट्रातल्या गोरगरीब जनतेकरता आयुष्य आपलं वेचलं आणि त्या धर्मवीर आनंद दिघे साहेबांविषयी की ते केवळ फक्त जिल्हा प्रमुख होते, त्यांना एवढं मोठेपण देण्याची गरज काय, असं वक्तव्य हे जे संजय राऊत नावाचे विकृत व्यक्ती आहेत, जे केवळ सकाळी उठल्यानंतर वाईट बोलल्याशिवाय आणि भोंगा दिल्याशिवाय त्यांचं काम होत नाही, ज्यांनी शिवसेनेला बुडवलं, बाळासाहेबांची शिवसेना संपवण्याचं पातक ज्यांनी उद्धव साहेबांना चुकीच्या मार्गाने दाखवून की त्यांचं नाव आहे संजय राऊत। आणि त्यांनी असं दिघे साहेबांविषयी जे खालच्या दर्जाचं वक्तव्य केलंय त्याचा मी पालघरवासीय शिवसेना हा निषेध व्यक्त करतोय। आणि संजय राऊत हे लक्षात ठेवा, तुम्ही एखाद्या व्यक्तीचं काम करून दाखवा, लाखो माणसांना घडवून दाखवा, गोरगरीब माणसांची कामं करून दाखवा। आणि दिघे साहेब हे पदाने, हे पद फक्त त्यांचे निमित्त मात्र होतं। दिघे साहेब नावाचं अवलिया हा या एकदाच जन्माला येऊ शकतो आणि अजूनही 25 वर्ष गेल्यानंतर दिघे साहेबांविषयी या ठाणे पालघर आणि महाराष्ट्राला घराघरामध्ये मान सन्मान आहे आणि त्यांच्याविषयी कृतज्ञता आहे। त्यामुळे अशा संजय राऊतचा धिक्कार आणि त्याला आम्ही पायाखाली तुडवलं आहे आणि ह्याच्या पुढे संजय राऊत जिकडे जिकडे येईल तरी पालघरमध्ये येऊन दाखवावं, नाही त्याचा बिमोड केला तर आम्ही शिवसेना नाव सांगणार नाही। दिघे टकराना जरूरी है, अगर जिंदा है तो जिंदा नजर आना भी जरूरी है, लक्षात ठेव। अरे अमर रहे, अमर रहे बाळासाहेब ठाकरे यांचा शिंदे साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। धर्मवीर आनंद दिघे साहेब अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे। इनका पत्ता कड़वा है। मी शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांचा फोटो लावता, ही कोणती नवीन पद्धत आणली तुम्ही? ही कोणती आहे? आनंद दिघे हे आमचे प्रिय सहकारी होते, ते शिवसेनेचे नेतेही नव्हते, ते उपनेते नव्हते, ते ठाण्याचे जिल्हा प्रमुख होते। तुम्ही हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या बरोबरीनं का तुम्हाला बाळासाहेब ठाकरेंचा ब्रँड ह्या लोकांना खतम करायचा आहे का? अशा पद्धतीनं बाळासाहेब ठाकरेंचा ब्रँड अशा प्रकारे खतम होणार नाही। हा एक राष्ट्रीय कट आहे की बाळासाहेबांच्या बरोबरीनं तुम्ही अजून एक फोटो लावा। मिस्टर मिंदेला हे कळत नाही की बाळासाहेब ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे, मिस्टर जे आमचे आनंद दिघे आहेत हे जिल्हा प्रमुख, शेवटपर्यंत जिल्हा प्रमुख होते। तुम्ही जिल्हा प्रमुखांना शिवसेना प्रमुखांच्या बरोबरीनं बसवून काय दाखवताय नरेंद्र मोदी आणि अमित शहाना की अमित शहाचाच हा आदेश आहे की बाळासाहेबांचं महत्त्व अजून कमी करा। बाळासाहेबांचं, हिंदुहृदय सम्राटांचं महत्त्व कमी करण्यासाठी हे जे तुम्ही केलेलं आहे ना, हे जनता लक्षात ठेवते आहे, एवढं तुम्हाला मी सांगतो।